नमस्कार मित्रांनो, यावेळेस नाही बोलता दिवाळीत जामच फटाके फोडले तरी आपल्या बाबा बोलतोय बस झाले ना एवढे फटाके. सॉरी फटाके कमीच आणायचे, काही गरजच नाही एवढी आणायची. लो खाल्लो बात मोठा तरी व्हायचं. माझ्यावर काय जाण्याच्या अगोदर मी पोचलो लाइटिंग करायला. तिकडे बाबा खतरोगे खिलाडी झालेले. खरं तर बरेच वर्षांनी यावेळेस बाबांकडे मी केस कापणार होतो. बाबा बोलतात मी पण 1 वर्षाने तर कैची पकडले. आता बोललो झाला आपला कल्याण डोंबिवली. पण काय नाही, एकदा कला आपली अवगत झाली की सहसा तिला विसरता येत नाही. दुसऱ्या दिवशी दिवाळी पहाट होती, त्याचीच प्रॅक्टिस चालू आहे. आता वाजले 12:30 आणि उद्या आहे आमची दिवाळी पहाटचा कार्यक्रम. पण अजून पण प्रॅक्टिस चालू आहे. सर फार झोपाली आहे पण अजून बसले नाहीये. बसवतोय पहिलं गाणं बसवतोय आता. शेवटी पहिलं गाणं बसवतो. आज होती पहिली आंघोळ. पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नानासाठी सर्वांना अलार्म दिला. मी पण उठणार लावून केला अभ्यंग स्नान. तिकडे आपला साऊ पण करत होता आंघोळ. घ्या मोठीचा पण घासा अंग. त्यांची आजी आहे बघा, हिरोईन दिसत होती. सासू सोना बघ. मग मी पण तयार होऊन निघालो दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला. बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात. तर अतिशय उत्तम प्रकारे आमचा कार्यक्रम झालेला आहे. काय बरोबर नाही, दिवाळी पहाटचा ब्लॉग बनवायला काय बरोबर नाही. 100% येणार. सांग कुठे झाली दिवाळी पहाट. तर आजची दिवाळी पहाट खूप छान झाली. काल रात्री तुम्ही बघितलं आम्ही गाणी बसवत होतो आणि असा विचार की आज ते गाणे घेतलंच नाही. असं होत राहतं. कीबोर्ड वादक दिनेश क्षीरसागर, जे की त्यांचं नाव त्यांना जरा पुरस्कृत करताना त्यांचं नाव स्वीकारलेलं. आणि जय आणि धीरज आणि जी काही ढोलकी वाजवते. त्यानंतर दरवर्षीच्या परंपरेनुसार सर्व मित्रमंडळी एकत्र आलेली. आज काय करा लवकर निघायला पाहिजे. कुणी काढायच्या आत बाहेर 30 रुपये दिलेत, अजून 30 रुपये द्यायला लागतील पार्किंगचे. त्यानंतर रात्री झाली खरी दिवाळीची सुरुवात.